नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। भाजपा ने राहुल गांधी पर निशाना साधा, भारतीय लोकतंत्र का अपमान करने का आरोप लगाया। भारतीय लोकतंत्र को दुनिया का सबसे बड़ा और आदर्श लोकतंत्र मानते हुए, जिसमें आम जनता का भरोसा है, भाजपा के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने आरोप लगाया है कि राहुल गांधी ने अपनी आदर्श लोकतंत्र की छवि को कोलंबिया जाकर अपमानित किया। राम कुलकर्णी ने मांग की है कि राहुल गांधी को सार्वजनिक रूप से भारतीय लोकतंत्र से माफी मांगनी चाहिए। उन्होंने कहा, अपने घर की कमियों को दूसरों के सामने उजागर करना ऐसा ही है जैसे अपने परिवार की प्रतिष्ठा को गिराना। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। शरद पवार गटाच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आज एक ट्विट केलं। त्यात त्यांनी म्हटलं आहे की संघ शताब्दीच्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण का नाही किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी मदत का नाही। खरं म्हणजे मला रोहित पवार यांच्या बुद्धीची कीव येते। त्यांना मला सांगावं वाटतं की ध्वजारोहणाचे नियम असतात आणि त्या नियमाला अधीन राहूनच ध्वजारोहण करता येत असतं आणि हे तुमच्यासारख्या तरुण राजकारणी लोकांना माहिती सुद्धा नाही, याचं मला नवल वाटतं। दुसरं असं आहे की संघ कधीच कुठल्याही दायित्वाची प्रसिद्धी करत नाही। तुम्हाला हे माहित नसेल तर मी सांगतो, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या सामान्य जनतेच्या पाठीमागे संघ कार्यकर्ते खंबीरपणे उभा आहेत। आजही बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही परत या आणि पोहनेर, धनेगाव, राक्षसवाडी या गावामध्ये संघाची मदत मिळाली। जनकल्याण समिती असेल, सेवा भारती असेल, 400 किट संघाचे जाऊन गरजूंना मिळालेले। तुम्हाला काही माहिती नसतं आणि एकही फोटो त्या कार्याचा कुठेच आला नाही। मला तुम्ही एक सांगा, तुम्ही नाक उचलून बोलता, बारामती अॅग्रोची काही मदत मराठवाड्याला द्यायला तुम्हाला का वाटलं नाही द्यावं म्हणून? तुम्ही तर प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये देऊ शकतात, फक्त दानच पाहिजे। आणि हो, हे पण तुम्हाला सांगतो की संघावर टीका केली म्हणजे मला प्रसिद्धी मिळते असं तुम्हाला वाटतं, पण तुमचेच आजोबा संघ कार्याचं कौतुक अधूनमधून करतात, त्यांना जाऊन विचारा। जगाच्या पाठीवर भारतीय लोकशाही सर्वात मोठी आणि आदर्श म्हणून ओळखले जाते। त्याच लोकशाहीला दुर्बल असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोलंबियात जाऊन म्हटलं। आपल्या लोकशाहीवर आक्षेप घेताना त्यांनी तिथं सांगितलं की भारतातील सरकारी यंत्रणा कमकुवत आहे। मला वाटतं हे बालिशपणाचं लक्षण आहे। याचा अर्थ असा आहे की आपल्या घरातलं भांडण, आपल्या घरातल्या उणिवा शेजारणीला जाऊन सांगणं म्हणजे आपल्याच घराची पत जाणं। तशीच राहुल गांधीची कृती होय। त्यांनी भारतीय लोकशाहीचा अपमान केलाय। या कृतीबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी मी करतो।